रोजच्या जेवणात आपल्या सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण ह्यामध्ये चपाती असते आणि असायलाही हवी. कारण का भातामध्ये जेवढी ताकद असते त्याच्यापेक्षा जास्त चपातीत किंवा भाकरीत ताकद असते. आणि ती चपाती भाजताना आपल्याला एकदम मऊही हवी असते. तर ती मऊ कशी बनवता येतील ते पण पाहूया आपण. 5 किलो गहू घेतलेले आहेत आपण. या 5 किलो गव्हासाठी 1/2 किलो सोयाबीन घ्यायचे आणि मीडियम आचेवर ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मग हे असं दळून आणल्यावर आपल्याला चपातीला तेल लावलं पाहिजे असं काही नाही. तेल नाही लावलं तरी चालेल. तेल नाही लावलं तरी पण चपाती मऊच होईल. आणि हे दळण आहे एकदम फायबर भरपूर आहे याच्यात. चणेही टाकणार आहेत आपण. 1/2 किलो सोयाबीन घेतले तर चणेही 1/2 किलोच घेणार आहेत आपण. तर हे सोयाबीन आपण भाजून एका साईडला थंड करायला ठेवूया आणि हे चणे भाजून घेऊया. फायबर भरपूर प्रमाणात असतं ह्याच्यात. तर हे दळून आणल्याच्या नंतर आपल्याला चाळायचं नाही आहे बिलकुल. हे चणेही खरपूस रंगावर भाजून झालेले आहेत. तर ते आपण थंड करायला एका साईडला ठेवूया. आणि मुठभर मेथी ही थोडीशी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि तीही थंड झाली की हे सगळं भाजलेलं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे दळून आणून तुम्हीही अशा चपात्या करून बघा की कशा होतात तुमच्या चपात्या आणि कमेंटमध्ये सांगा मला. खूप पौष्टिक असं हे दळण होणार आहे. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून काही कडधान्य मिक्स करू शकता. पण मग चपातीचा कलर बदलेल. थँक्यू.